कोंढाण्याची चढाई. बंदीगृह रक्षणाची जबाबदारी आज विष्णूवर होती. तोरणा किल्ल्याचे बंदीगृह फारच जुने होते. अनेक वर्षे कदाचित वापरत नसल्यामुळे पोलादाला जंग चढला होता आणि एक कोबट वास हवेत पसरला होता. एकूण 2च छोट्या खोल्या बंदीगृहाला होत्या. जुनाट पद्धतीप्रमाणे दरवाजे लाकडी होते आणि पोलादी कड्यांनी त्यांना जखडून ठेवले होते. खाली एक छोटी खिडकी होती, ज्यातून पाणी आणि जेवण पुरवले जाऊ शकत असे. नैसर्गिक विधीसाठी आतच सोय होती. एका खोलीत एक वेडी स्त्री आणि दुसऱ्या खोलीत एक कोणीतरी डाकू होता. आतून काहीतरी हालचाल नव्हती आणि आज दिवसभर इथे बसून राहायचे ह्या विचाराने विष्णू कंटाळला होता. संताजी, गणेश इत्यादी सगळेजण शिकारीसाठी गेले होते. विष्णू भीतीला पाठ लावून बसला होता. इतक्यात कोणाची तरी हालचाल ऐकू येऊन तो उठून बसला. येणारी आकृती आणखी कोणाची नसून साक्षात आईसाहेबांची होती. आईसाहेब आणि बरोबर एक दासी होती. आईसाहेब, आपण इथे? विष्णूने प्रणाम करून राजमातेला विचारले. ती संन्यासी कुठल्या खोलीत आहे? मला भेटायचे आहे तिला. विष्णूला ती स्त्री कुठल्या खोलीत होती हे ठाऊक नसल्याने तो शर्मिंदा झाला. पण आईसाहेबांनी ते ओळखले. अरे, ठाऊक नसेल तर दार वाजवून विचार. आईसाहेबांनी हुकूम सोडला. विष्णू पाहिले दार वाजवण्यासाठी पुढे सरसवला. मात्र पण आतून आधीच आवाज आला. इथे टाकले तुझ्या पराक्रमी कार्ट्याने मला. आईसाहेबांच्या इशाऱ्यावरून विष्णूने दरवाजाची कडी काढली. दर काढता काढता एक हात तलवारीवर ठेवायला तो विसरला नाही. आईसाहेब आज अंगरक्षक न घेता आल्या होत्या. काही अघटित घडले तर आपली खैर नाही हे तो जाणून होता. दरवाजा उघडला तर अंत एक स्त्री कोण्यात पद्मासन घालून पूर्ण विवस्त्र अवस्थेत बसली होती. तिचे लांब जटारूपी केस संपूर्ण शरीरभर सर्पाप्रमाणे पसरले होते. कालपासून ठेवलेले पाणी आणि अन्न दारापुढे तसेच पडून होते. तिचे वस्त्र आणि झोळी दूर कोपऱ्यात पडून होती. ते एकूणच दृश्य पाहून विष्णूच्या अंगावर काटा आला. आईसाहेबांनी हलकेच हाताचा इशारा करून विष्णूला बाजूला केले आणि स्वतः आत गेल्या. बरोबरच्या दासींनी दाराला आतून कडी लावली आणि विष्णू मात्र बाहेर थिजून राहिला. अशा प्रकारे राजमातेने एका धोकादायक कैद्याबरोबर राहणे त्याला बरोबर वाटत नव्हते, पण काही बोलायची त्याची हिंमत नव्हती. कोठडीत एक विलक्षण शांतता पसरली होती. अग्निशिखाने ढुंकूनही आईसाहेबांकडे पाहिले नव्हते. ती चेहऱ्यावर एका लंग्याप्रमाणे अविर्भाव ठेवून कोपऱ्यात नजर लावून बसली होती. आईसाहेबांच्या चेहऱ्यावर सुद्धा काहीच भाव नव्हते. त्या शांततेत आईसाहेबांची दासी मात्र थोडी विचलित होत होती. आईसाहेबांची शांतता मोडली. संन्यासी आणि ब्राह्मणांना त्रास देऊ नये हेच संस्कार मी माझ्या मुलाला दिले आहेत. आपणाला ह्या कोठडीत त्याने टाकले म्हणून त्याच्या वतीने मी आपली क्षमा मागते. पण न्याय देणे हे सुद्धा त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण सत्य सांगणार नाही तोपर्यंत आपली इथून सुटका होणे शक्य नाही. अग्निशिखाने आपली मान हळूवर हलवत आईसाहेबांकडे पाहिले. एखाद्या मांजरीने उंदराकडे शिकार करून त्याच्याकडे पाहावे तसे ती पाहत होती. तू ठेवणार मला कोठडीत? महावराहाची इच्छा झाली म्हणून मी इथे आले. महावराहाची इच्छा झाली तरच जाईन. महावरची भक्त? आईसाहेबांनी किंचित आश्चर्याने विचारले. महावर संप्रदायाच्या म्लेच्छांनी 100 वर्षापूर्वीच वंशच्छेद केला होता असे आम्ही ऐकून होतो. म्लेच्छ लोकांचे ह्या भूमीवर आगमन होण्यापूर्वी आणि ज्या काळात दैत्य आणि दानव ह्या भूमीवर विहर करत होते तेव्हापासून महावीरांचे वंशज भारतवर्षभर फिरत होते. म्लेच्छ लोकांनी आम्हाला नाही मारले. काळाच्या उदरात आम्ही गडप झावणे महावीरांची इच्छा. काही जण वाचले ही सुद्धा त्यांचीच इच्छा. काळ आपली कूच बदलत आहे. संकटाचे काळे ढग सर्व भारतवर्षभर पसरत आहे. तुझा पुत्र कदाचित त्यात सूर्याप्रमाणे तेज दाखवीत किंवा काजव्याप्रमाणे मरून जाईल. संकटाची सूचना द्यायला मला महावीराने पाठवले आहे. जास्त वेळ नाही आमच्याजवळ. पुढील संकटे तुम्हाला झेलायची आहेत. अग्निशिखा बोलली. आईसाहेबांना तिच्या आवाजात थोडीशी भावुकता जाणवली. पहिल्यांदाच तिला ती माणसासारखी वाटली. तुझी शक्ती तुझ्या भक्तीत आहे. महावराहावरची श्रद्धा संकटातून तुझी सुटका करते. संन्यासी माणसाला काळ कोठडीत काय किंवा जल महाल काय, जे काही होईल ते त्याची इच्छा म्हणून तो स्थितप्रज्ञ राहू शकतो.
पण माझा मुलगा राजा आहे. त्याची शक्ती त्याच्या न्यायबुद्धी, निरपेक्ष कर्तव्य दक्षता आणि सेवकांची स्वामीभक्त ह्यातच आहे. त्याला मनगटाला च्या जोरावर हिंदवी स्वराज्य उभारायचे आहे. हे सर्व स्त्रीची इच्छा म्हणून भलेही तो करेल, पण ते ओझे त्याच्या मानवी खांद्यानेच उचलायचे आहे. जादूटोणा, बाष्कळ, भविष्य कथन वगैरे गोष्टींवर दुर्बळ लोक अवलंबून राहतात आणि माझा मुलगा दुर्बल नाही. तुला जी काही माहिती गोविंद आणि एकोजीबद्दल असेल ती खरे खरे सांग आणि मी तुला सन्मानसकट अभय देईन. महावराहाची संतान आमच्या राज्यात पुन्हा एकदा वसेल. आईसाहेबांनी तिच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. अग्निशिखाच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. आईसाहेबांच्या शब्दाचा प्रभाव तिच्यावर पडला होता. मी आणि गुरुदेव भटकत आहोत. हिमालयाच्या कड्याकपाऱ्यापासून ते महासागरातील गलबतांवर आम्ही सगळीकडे फिरत आहोत. निरुद्देश महावराने आम्हाला का जिवंत ठेवलं हेच आम्हाला ठाऊक नव्हते. मी 6 वर्षाची होते तेव्हा आमच्या काफिल्यावर बाबरम्लेच्छ सैनिकांनी हल्ला केला. माझ्या वडिलांचे शरीर भाल्यावर खुपसून माझ्यावर आणि माझ्या आईवर अनन्वित अत्याचार केले गेले. महावराह आमची परीक्षा पाहतोय असेच आई शेवटपर्यंत ओरडत होती. वेदनांनी आक्रंदित तिने हसणाऱ्या मुघल सैनिकांच्या पुढे जीव तोडला. मी वाचले. मला वाटते मी अनेकदा मेले. इतक्या वेळा मेले की कदाचित मृत्यूच ओशाळला असेल पुन्हा यायला. आईसाहेब आपले ओठ बंद ठेवले होते. चेहरा रागाने किंवा व्यथेने म्लान पडला होता. पण अग्निशिखाने आई साहेबांकडे पाहिले. सांत्वना वाटते मला तुझ्या मुलाबद्दल. तिच्या चेहऱ्यावर सांत्वना होती. सांत्वना माझ्याबद्दल? का? आईसाहेबांनी प्रश्नार्थक चेहरा केला. इतिहासाची पाने वेळ आली तेव्हाच उघडतात, तिने उत्तर दिले. डोळे पुन्हा उघडले तेव्हा गुरुदेव शेजारी होते. 7 दिवस मी बेशुद्ध होते. गुरुदेव मला घेऊन भटकत होते. कधी मेवाड, कधी काश्मीर, तर कधी काशी, तर कधी तिरुमल. आम्ही का वाचलो हा डोक्यात होता. शेवटी आम्हाला उत्तर मिळाले. महावराहाच्या एकूण 108 मूर्ती ह्या भूमीवर होत्या. काळाच्या ओघात सर्व मूर्ती नष्ट झाल्या. उलट नष्ट होणे हेच त्यांचे विधिलिखित होते. शेवटची मूर्ती मराठी देशात होती. तिला विसर्जित करणे हेच आमचे ध्येय होते. पण ही मूर्ती सहजासहजी नष्ट होत नाही. पृथ्वीला वाचविण्यासाठी महावराने अवतार घेतला व 108 आपल्या प्रकृतीमागे ठेवल्या. प्रत्येक मूर्ती काहीतरी वाईट शक्ती बनवून ठेवते. काळ ज्याप्रमाणे जातो त्याप्रमाणे मूर्तीची शक्ती क्षीण आणि वाईट शक्ती प्रभावशाली बनत जाते. शेकडो वर्षांपासून आम्ही महावीराचे भक्त ह्या वाईट शक्तीचा नाश करत आलो आहोत. पण ह्यावेळी आम्हाला ते मुश्किल आहे. भविष्यवाणी आहे की एक कर्तृत्ववान योद्धा अग्नीतून जन्म घेईल. भूमीला दुभंगून 3 सर्पांचा रथावर बसून देवीच्या हृदयात आपली तलवार खुपसेल आणि त्या देवी रक्ताने महावराहाच्या मूर्तीला अभिषेक करेल. गुरुदेवांनी अशा योद्ध्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आम्ही तुझ्या पुत्रापर्यंत पोहोचलो. त्याच्या अंगात राजांचे रक्त वाहत आहे. त्याला सूर्याचे तेज आहे आणि इंद्राची शक्ती, पण अजून तो लहान आहे. त्याला समजत नाही. अग्निशिखाने शेवटी आपल्या आगमनाचे प्रयोजन सांगितले. माझ्या मुलाने माझ्या उदरातून जन्म घेतलाय. त्याच्याकडे सर्पाचा वगैरे रथ नाही आहे आणि उगाच मूर्ती वगैरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात तो आपला समय व्यर्थ घालवणार नाही. गोविंद आणि एकोजीबद्दल तुला काय ठाऊक आहे? तू अजून समजत नाही आहेस स्त्रिये. प्रश्न त्याला काय करायचे आहे ते ह्याचा नाही, समोर संकट काय आहे ह्याचा आहे. रत्नागिरीच्या त्या जंगलात भल्या खवीसचा पाठलाग करणाऱ्या तुझ्या हेरांना अंधाराने मारले आहे. त्या जंगलात अंधार जन्म घेत आहे. वेळीच त्या संकटाला आळा घालणे आवश्यक आहे. नाहीतर ते संकट तुझ्या सर्व साम्राज्याला जाळून राख करेल. आईसाहेबांचा संयम संपत आला होता. अग्निशिखांच्या कथा त्यांना पचनी पडत नव्हत्या. पण अग्निशिखा आपल्या तंद्रीत गेली होती. आदिलशहा चालून येत आहे. निळ्या रंगाच्या घोड्यावर अग्नीचा फास घेऊन मुघल चालून येत आहे. सर्पाचे विष घेऊन. तुझा पुत्र वाघाप्रमाणे लढेल, पण जिंकणे मुश्किल आहे. ठेव मला इथेच. महावराहाचे खेळ आहेत. तुझ्या मुलाला दक्षिणेकडे जायची बुद्धी तोच देईल. असे म्हणून अग्निशिखाने डोळे बंद केले आणि पुन्हा ध्यानस्थ झाली.
आईसाहेबांनी काही न बोलता कोठडीतून प्रगमन केले. आईसाहेबांना सुरक्षित बघून विष्णूंचा जीवात जीव आला. दासीने त्यांच्या मनी घालमेल समजून त्याला स्मितहास्य दिले. विष्णूला नक्की काय करावे हे समजले नाही, पण त्यांनी घाईघाईने कोठडीचा दरवाजा बंद केला. आईसाहेब आपल्या गृहात परत आल्या. महाराज आणि हेर प्रमुख खंडोजी भट आणि अमात्य उपस्थित होते. दासी जाऊन खंडोजी जवळ उभी राहिली. तिला खास प्रशिक्षण खंडोजींनी स्वतः दिले होते. तिने आईसाहेब आणि संन्यासीचे संपूर्ण भाषण ऐकले होते, पण ती आता सर्वांना आपले निरीक्षण सांगणार होती. संन्यासी वेडी वाटते. लहानपणी म्लेच्छांनी तिच्यावर अत्याचार केले होते. कदाचित त्यामुळेच तिच्या मनाची स्थिती बिघडली असेल. पण तिचा कोणीतरी गुरु आहे. मुघल, आदिलशहा, रत्नागिरीतील आमचे हेर, भल्या खवीस इत्यादी अनेक गोष्टीसुद्धा तिला ठाऊक आहेत. मनस्थिती बिघडली असेल तरीसुद्धा काहीतरी हेतू तिच्या मनात नक्कीच आहे. कदाचित तिच्या दुर्बल मनाचा फायदा तिचा हा गुरुदेव घेत असावा, किंवा आणखी कोणीतरी त्यांना खेळवत असावा. महावराच्या मूर्तीबद्दल ती काहीतरी बोलत होती, पण असली काही कथा मी तरी ऐकून नाही. ती 100 वर्षापेक्षा म्हातारी आहे असे तिने म्हणले आहे, पण ते खरे वाटणे शक्य नाही. तिचा गुरुदेव शोधून काढला तर कदाचित जास्त माहिती भेटू शकेल. दासी निपुणिकाने आपले मत प्रदर्शित केले. आईसाहेबांनी संमतीने मान हलवली. आणि गोविंद एकोजीची मुंडकी तिच्याकडे कशी आली? अमात्यांनी प्रश्न केला. अंधाराने तिला मारले ह्याशिवाय काहीही माहिती तिने दिली नाही. मला वाटते तिला मुंडकी कोणीतरी दिली असावीत, किंवा तिला कुठेतरी मिळाली असावीत. निपुणिका बोलते. मुघल आणि आदिलशहा दोघे चालून येत आहे असे सुद्धा तिने सांगितले. निपुणिकाने पुढे माहिती दिली. युसूफ पोष बिजापूर मध्ये आलाय. दिलावर खानाच्या कोणीतरी घातपाताने मारले अशी अफवा शहरात आहे. पण मुघल चालून येत आहे अशी माहिती हेरांनी आणली नाही. खंडोजीने साक्षक स्वरात सांगितले. वराहाची कथा मी ऐकली आहे. भट बोलले. सर्वांनी चमकून त्याच्याकडे पाहिले. महावराह म्हणजे विष्णूचा तृतीय अवतार. त्याच्या काळातील फक्त एक जमात हल्लीच्या काळापर्यंत वाचली होती. देशभर भटकत राहणारे असे हे लोक होते. बरोबर नेहमी एक वजनदार 7 फूट उंच वराहाची मूर्ती त्यांच्या बरोबर असायची असे आम्ही ऐकून होतो. पण बाबरने जेव्हा सिंधू नदी पार केली तेव्हा त्याला वाटले हे लोक सापडले. म्लेच्छ लोकांना वराहाच्या भयंकर तिरस्कारा म्हणून त्यांनी सर्व जमातीला पूर्णपणे नामशेष केले. लहान मुले, स्त्रिया कोणालाही मागे सोडले नाही. वराहाची मूर्ती मात्र बाबर फोडू शकला नाही. सांगितले जाते की कोणीतरी चोरून नेली, तर काही जण म्हणतात की बाबरने ती मूर्ती वापस आपल्या देशात पाठवली. खरे काही ठाऊक नाही. जर कोणी वाचला असेल तर ते आपली वडिलोपार्जित मूर्ती मिळवण्यासाठी धडपड करीतील हे स्वाभाविक आहे. हे लोक वाममार्गी आहेत का भट? अमात्याने विचारले. नाही, त्यांची राहणी तांत्रिक लोकांप्रमाणे असली तरी हे लोक वाममार्गी नाहीत. वाचनाचे पक्के, श्रीदाक्षिण्य दाखविणारे आणि कधीही भिक्षा न मागणारे म्हणून त्यांची ख्याती होती. भटांनी सांगितले. मनात आपण उगाच तिला तांत्रिक समजलो म्हणून त्यांना वाईट वाटत होते. महाराजांनी सर्वांना जायला सांगितले. आईसाहेब आणि महाराज दोघेच राहिले. काय विचार आहे बेटा? आईसाहेबांनी विचारले. युसूफ खान नावाजलेला सेनाप्रमुख आहे. आदिलशहाने त्याला सेनापती बनवले असेल तर आमच्यासाठी ती चांगली गोष्ट नाही. रोहिडा किल्ला आणि राजगड काबीज करणे मुश्किल आहे, पण ते हातात आपल्यावर आमच्या रयतेला कमी धोका आहे. युसूफचे घोडदळ फारच शक्तिशाली आहे. त्याला आम्ही उघड मैदानात ललकारू शकत नाही, आणि घोडदळापूर्वी राजगड किंवा कोंढाणा किल्ल्यावर आमचे पायदळ पोहोचू शकणार नाही. पर्यंत तोरणावर हल्ला करायची पूर्ण तयारी युसूफ करत असेल. महाराज बोलले. तो अजून लहान आहे, पण जबाबदारीने पूर्ण भान आहे हे आईसाहेब ओळखून होत्या. तोरणावर हल्ला करून बंडखोरीचा झेंडा उभा केला की हे सर्व होणे भाग होते. मराठी राज्याची सेना फार थोडी होती, त्यामुळे शक्तीपेक्षा युक्तीची जागा
जास्त गरज होती. पण नक्की काय करावे हा प्रश्न होता. राजगड आणि कोंढाणा किल्ल्याच्या दोन्ही किल्लेदारांनी बंडखोरीस पूर्ण नकार दिला होता. राज्य चालवण्यासाठी कररूपी पैशाची गरज होती आणि त्यासाठी हे दोघे किल्ले जे सुपीक प्रदेशात आहेत तेच मिळवणे भाग होते. तू काय विचार केला आहेस? आईसाहेबांनी विचारले. मी सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. लहान तुकड्यात आम्ही राजगडवर हल्ला करू असा बेत आहे. पण शेवटच्या क्षणी आम्ही कोंढाण्यावर चाल करू. जेवढा वेळ जाईल तेवढा वेळ युसुफला ह्या किल्ल्यावर मदत पाठवायला मिळेल. त्यामुळे उद्या रात्रीचं कूच करण्याचा बेत आहे. महाराजांनी आपला बेत कथन केला. आईसाहेब काहीच बोलल्या नाहीत. त्यावर महाराजांवर विश्वास होता, पण मनात शंकेची पाल सुद्धा कुजकुजत होती. संध्याकाळ होईपर्यंत त्या आपल्या काठा बाहेर गेल्या नाहीत. आईसाहेब उठल्या आणि त्यांना कक्षात ठेवलेली एक छोटी लाकडी पेटी काढली. कमरेच्या चावीने उघडून त्यातील मखमली कपड्यात लपेटलेली एक वस्तू बाहेर काढली आणि काळोख्यात त्या हळूच बाहेर निघाल्या. पुन्हा आईसाहेबांना पाहून विष्णू गंगारला. उघड दार, त्यांनी त्याला हुकूम दिला. विष्णूने दरवाजा उघडला. आईसाहेब आत गेल्या व त्यांनी दरवाजा बंद केला. अग्निशिखा आईसाहेबांना पुन्हा बघून अचंबित झाली. आईसाहेबांनी कपड्यातील कट्यार बाहेर काढली. अग्निशिखा कुतूहलाने बघत होती. तुला माझ्या मुलाची मदत पाहिजे आहे ना? जा मग तू आधी माझी मदत कर, तिने अग्निशिखाला सांगितले. शब्द आहे अग्निशिखा, शब्द आहे, आईसाहेब बोलल्या. जा, तत्काळ कोंढाण्यावर जा. किल्लेदारल्याचा सुभेदार चंद्रोबा कासकर आहे. त्याला किल्ला आमच्या हवाली करायला सांग. नाही मानला तर त्याला देहदंड दे. त्याच्या मृत्यूनंतर सिद्दी अंबर किल्लेदार बनेल. त्याला एक मुलगा आहे. सध्या तो वेळी नदीच्या किनारी जो कोळी समाजाचा गाव आहे तेथे आपल्या प्रेयसी बरोबर आहे. त्याला ताब्यात घे आणि कासारवाडीच्या शिवमंदिरात मला 7 दिवसांनी भेट, आईसाहेबांनी सांगितले. अग्निशिखा साशंक नजरेने आईसाहेबांकडे पाहत होती. आणि तुझ्या मुलाला हे मान्य आहे? एका घातपाताने मारणे, दुसऱ्याच्या मुलाला बळजबरीने अपहृत करणे. त्याला जाणून घ्यायची गरज नाही. मी दिलेले वचन पूर्ण करणे, आईसाहेबांनी सांगितले. ठीक आहे. अग्निशिखा उठली. तिने आपले वस्त्रे पुन्हा परिधान केले. मी तुला तबेल्यात एक घोडा काढून देते, आईसाहेबांनी सांगितले. गरज नाही. महावराच्या सेविकेला घोड्याची गरज नाही, तिने सांगितले. आईसाहेबांनी आपल्या शेला तिच्यावर टाकला. माझ्या सेविकाचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर हे पत्र दे. तुला दासी समजून सोडतील ते. आईसाहेब अग्निशिखांबरोबर आल्या पाहून विष्णूने आपले तलवार म्यानातून बाहेर काढली. गरज नाही त्याची, आईसाहेबांनी दरडावले. ही माझ्या आज्ञेवरून गुप्त कामगिरीवर जात आहे. कुणालाही याचा पत्ता लागता कामा नये. ती आतच आहे असे लोकांना वाटले पाहिजे, आईसाहेबांनी गांगरलेल्या विष्णूला दरडावून सांगितले. जसा हुकूम आईसाहेब. विष्णूने आज्ञा मानली. आईसाहेब दक्षिण बुरुजावरून मुख्य प्रवेशद्वारावर नजर ठेवून होत्या. कुणीही त्यांना दिसत नव्हते. पण काही मिनिटांनी दरवाजा उघडला आणि एक आकृती बाहेर जात होती. अग्नीतून जन्म घेतलेला, भूमी दुबगणारा, 3 सर्पाच्या रथावरून बसून येणारा. अग्निशिखांचे शब्द तिच्या कानात अजून घुमत होते आणि पश्चिमेकडून येणारा वारा सर्व किल्ल्यात पिशाच्याप्रमाणे हिंदळत होता. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.